झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या 23 वर्षांपासून सचिनची क्रिकेटवरची सत्ता अबाधित आहे। त्याचं संस्थान खालसा करणं कोणालाही जमलं नाही। क्रिकेटचं बाळकडू त्याला त्याच्या शारदाश्रम शाळेतच मिळालं। शाळेमध्ये झालेल्या संस्कारांची झलक त्याच्यामध्ये आजही दिसून येते। क्रिकेटमधले सर्व विक्रम पादाक्रांत केले असले तरी सचिनचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले। सचिनला घर आणि शाळेतल्या वातावरणातून मिळालेले संस्कारच यातून प्रतीत होतात। सचिन क्रिकेट जगतात सर्वप्रथम प्रकाशझोतात आला तो शालेय जीवनात विनोद कांबळी बरोबर केलेल्या विक्रमी पार्टनरशिपमुळे। दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत आल्यापासूनच सचिन केवळ आणि केवळ क्रिकेटचाच विचार करायचा। जवळजवळ जून जुलैमध्ये फुल डे स्कूलमध्ये असायचा। ऑगस्टमध्ये कांगालिक आणि चालू आल्या का तो थ्रू आउट तिकडेच असायचा। पण प्रॉब्लेम हा असायचा, ज्या दिवशी शाळेत आला आणि तो म्हणाला माझी ही नोटबुक कंप्लीट नाही, तर थोडा आम्ही टाइम द्यायचं किंवा मॅथ्सचे हे सम येत नाही, मग ते सर टीचर कोणी त्याला पुढे मागे बसून रिसेसमध्ये शाळा सुटल्यावर थोडं करून घ्यायचे। खेळण्या बागडण्याच्या वयात सचिनला ध्यास होता तो केवळ क्रिकेटचा। त्यासाठी सचिन तासनतास शिवाजी पार्कवर सराव करायचा। रक्ताचं पाणी करून दिवसभर क्रिकेटसाठी घाम गाळायचा। क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या या शिवाजी पार्कवर सचिनने क्रिकेटची एबीसीडी गिरवली आणि इथूनच त्याच्या वैभवशाली प्रवासाला सुरुवात झाली। त्याच्या गुणवत्तेला हेरूनच क्रिकेटच्या या हिऱ्याला आचरेकर सरांनी पैलू पाडले आणि भारताला सचिनच्या रूपानं क्रिकेटचा कोहिनूर मिळाला। झी 24 ताससाठी मेघा कुचिक, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।